ऐका, की परमेश्वर अंतराळात अधांतरी असतो. आता परमेश्वर आकाशात आहे म्हणजे काय आहे, तर पोकळीमध्ये तो परमेश्वर आहे. परमेश्वराला रब म्हणतात, रब लक्षात ठेवा. आणि जो रब करतो तो रबर, बरोबर. म्हणून रब आणि रबर हे जरी दोन्ही इंग्रजी शब्द असले तरी रब म्हणजे रगडणे आणि रगडतो तो रबर, म्हणून रब आणि रबर हे दोन्ही इंग्रजी शब्द असले तरी फारसी मध्ये परमेश्वराला रब म्हणतात, लक्षात ठेवा. बरोबर. आणि रबर म्हणजे रब करून, म्हणजे जेव्हा ही आणि शी यांची शरीर एकत्र येतात तेव्हा रबिंग होतं. बरोबर. त्या रबिंग मधून सिमेंट तयार होतो आणि त्या सिमेंट मधून विश्व निर्माण होतं. आता नरनारी म्हणजे केवळ पुरुष आणि स्त्री नव्हे, सर्व जे जाती प्रजातीचे नरनारी आहेत त्यांची शरीर जेव्हा एकमेकावर रब होतात त्या रबिंग मधून सिमेंट होतं. सिमेंट म्हणा, रेत म्हणा, वीर्य म्हणा, काय असेल ते, आणि त्याच्यातून विश्व निर्माण होतं. म्हणजेच रब ने रबिंग किया और रब ने रबिंग करके उससे विश्व की खोज हुई, उससे विश्व जन्म लिया, असा त्याचा अर्थ आहे. समजून चला. बरोबर. हा, समजलं आता. आता हे जर तुम्हाला समजलं तर हे रबिंग म्हणजे काय आहे हेही तुम्हाला सांगतो. या कृष्णमूर्ती म्हणतात द होल युनिव्हर्स इज इन मेडिटेशन. तर सूर्याचा प्रकाश ऐकलं काय? हॅलो. सूर्याचा प्रकाश एका गोलावर जाऊन आदळतो आणि तो गोल प्रकाशित होतो. सूर्याचा प्रकाश ज्या गोलावर आदळला तो गोल प्रकाशित झाला तेव्हा त्याला चंद्र म्हटलं. समजून घ्या. नंतर चंद्राचा प्रकाश ज्या गोलवर आदळला त्यांना ते प्रकाशित झाले त्यांना ग्रह म्हटलं. सूर्याचा प्रकाश ज्या गोलावर आदळला ते प्रकाशित झाले त्यांना तारे म्हटलं. म्हणून चंद्र, सूर्य, ग्रह, तारे हे दुसरं तिसरं काही नसून एकाचा प्रकाश दुसऱ्यावर जाऊन आदळला म्हणजे त्याचं रबिंग झालं आणि दुसरी गोष्ट दिसायला लागली. समजलं. म्हणून रब मधून रबिंग आलं, रबिंग मधून संपूर्ण तारांगण निर्माण झालं, रब मधून रबिंग आलं. ही आणि शी सर्व जाती प्रजातीचे नरनारी यांनी शरीर एकमेकावर घासली, त्याच्यातून सिमेंट तयार झालं आणि पुढे निर्मिती झाली. हे जर लक्षात आलं तर हा जो रब आहे तो विश्वाचा निर्माता आहे आणि तो रब म्हणजे आपल्याकडे शिवलिंग आहे, लक्षात ठेवा. म्हणून शिवलिंगातून तुमची आमची सर्वांची निर्मिती झाली. तुमचं आमचं लिंग हे सुद्धा शिवलिंगातून आलेलं आहे आणि म्हणून लिंगातून विश्व निर्मिती म्हणतात ते हे आहे. आणि शिवलिंग हे सर्व जीवांचं मूळ लिंग आहे. म्हणून परमेश्वरातून रब मधून सर्व सृष्टी आली. हे जर लक्षात आलं, ऐका. हा, तर आता हा रब राहणार कुठे? रब पृथ्वीवर नाही राहणार, रब अधांतरी राहणार. तो का अधांतरी राहणार बघा. जर आकाशात तो रब आहे, ऐका, तर तो आकाशातला रब जेव्हा रबिंग करतो तेव्हा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य अशा 8 दिशांना त्याचं एक्सटेन्शन होतं. आणि आकाश आणि पाताळ या 2 दिशांना म्हणजे 10 दिशांना त्याचं एक्सटेन्शन होतं. आणि 10 दिशांनी हे जे निर्माण होणार आहे ते विश्व रब ने रबिंग किया और पैदा हुआ. आणि तो त्यांचा रब तो आपला शिव. शिवाच्या लिंगातून संपूर्ण जीव आणि जीवाची लिंग निर्माण झाली. अशा तऱ्हेने शिवलिंगातून विश्वाची निर्मिती झाली. त्या रब मधून हे विश्व निर्माण झालं. हे सांगितल्यानंतर हा पूर्णवाद संपला. म्हणजे आपण जिथून निर्माण झालो तो शिव आहे आणि निर्माण झाल्यानंतर आपण परत जिथे जातो तो शिव आहे. त्या शिवालाच अव्यक्त म्हणतात आणि व्यक्ताला जीव म्हणतात. म्हणून जीव व्यक्त आहे, तो अव्यक्तामध्ये शिवामध्ये गेला आणि शिवातून व्यक्त म्हणजे जीव आला. आता हे कसं आहे की नमुन्याचं ज्ञान झालं म्हणजे सॅम्पलचं ज्ञान झालं की सर्व एकत्र जो साठा आहे त्याचं ज्ञान होतं. किंवा साठ्याचं ज्ञान झालं तर त्यातला सॅम्पल कळतो. सूर्य कळला
की किरण हा सूर्याशी निगडीत आहे, म्हणून सूर्य कळला की किरण कळतो आणि किरण कळला की पाठचा सूर्य कळतो. हे कळणं हा पूर्णवाद आहे.